श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेद राशी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सिंह राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी जून 2026 हा महिना त्यांच्या कष्टाची झीज करणारा ठरेल. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही कामाच्या ठिकाणी ज्या कौतुकाची आणि अधिकाऱ्याची वाट पाहत होतात, तो सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. तुमच्यातील अद्भुत नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता पाहून ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रचंड प्रभावित होतील. यामुळे तुम्हाला एखादी मोठी नवीन जबाबदारी, अधिकृत अधिकार किंवा थेट पदोन्नती मिळण्याचे दाट योग आहेत. सरकारी तुमच्या कामाचा आणि अनुभवाचा आदर करतील आणि महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये तुमचा सल्ला आवर्जून घेतला जाईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या मध्ये तुम्हाला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून आकर्षक पॅकेजसह नवीन संधी मिळवून देऊ शकतो. पण जशी तुमची प्रगती होईल तसे तुमच्या आजूबाजूला मत्सराचे वातावरणही तयार होतील. तुमच्याच विभागातील काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावामुळे अस्वस्थ होऊ शकतात आणि तुमच्या पाठीमागे गुप्त राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतील. या महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुमचा अहंकार आणि राग यशाच्या हवेत वाहत जाऊन जर तुम्ही सरकारांशी उद्धटपणे वागलात किंवा कोणाशीही विनाकारण वाद घातलात तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. ऑफिसमधील अंतर्गत गटाताटाच्या राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. तुमचे कामच तुमचे उत्तर असले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादात न पडता केवळ स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे हाच या महिन्यातील यशाचा खरा मंत्र आहे. जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी जून महिना नवीन आशेचे किरण घेऊन येत आहे. बाजारात तुमच्या ब्रँडचे नाव आणि पत वाढेल, ज्यामुळे नवीन ग्राहकाचा ओघ सातत्याने सुरू राहील. व्यवसायाची एखादी नवीन शाखा सुरू करणे, कामाचा विस्तार करणे किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मात्र तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. कोणत्याही आर्थिक व्यवहाराची नोंद तोंडी न ठेवता ती कायदेशीर आणि स्पष्ट ठेवा, अन्यथा महिन्याच्या शेवटी मतभेद होऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात जुन्या ग्राहकाकडून किंवा एखाद्या मोठ्या करारातून घसघशीत आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक आघाडीवर जून 2026 चा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहेत. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील किंवा कोणाला दिलेले कर्ज मिळत नसेल तर या महिन्यात जे पैसे अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. नोकरीत आणि व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईलच, पण त्याचसोबत पैशाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या काळामध्ये केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून या महिन्यात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात ग्रहाची स्थिती अशी असेल की तुम्हाला अचानक धन लाभाचे योग येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक भक्कम आणि सुरक्षित बनेल. पण सिंह राशीच्या मित्रांनो, पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो खर्च होण्याचे मार्गही तयार होणार आहेत. त्यामुळे जास्त हवेत उडू नका. या महिन्यात तुमच्याच काही असे अनपेक्षित खर्च ओढतील जे टाळणे तुमच्यासाठी अशक्य असेल. घराची दुरुस्ती, वाहनाची देखभाल किंवा कुटुंबातील सदस्याची तब्येतीवर अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो. याशिवाय सुखसुविधा आणि चैनीच्या गोष्टींवर पैसे उडवण्याची तुमची प्रवृत्ती या महिन्यात वाढू शकते. जर तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या जमा खर्चाचे योग्य आर्थिक नियोजन केले नाही तर महिना संपता तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स किंवा लॉटरीसारख्या जोखमीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आहे. कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याच्या मोहापायी या महिन्यात तुम्ही अडकू शकता आणि कोणीतरी फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येता येणार नाही. कोणत्याही मोठ्या आर्थिक करारावर किंवा कागदपत्रावर स्वाक्षरी करताना ते नीट वाचून घ्या. अनुभवी आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय कुठेही मोठी रक्कम गुंतवू नका.
थोडक्यात सांगायचे तर या महिन्यात कमवा भरपूर, पण खर्च करताना आणि गुंतवणूक करताना मात्र डोळे आणि कान उघडे ठेवा. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जून 2026चा महिना सिंह राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक असणार आहे. जर तुमच्याच आणि तुमच्या पार्टनरमध्ये गेल्या काही दिवसापासून काही कारणाने दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाला असतील, तर ते सर्व मतभेद मिटून पुन्हा एकदा नात्यात जवळीक निर्माण करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवण्याची भरपूर संधी तुम्हाला मिळेल. जे लोक सिंगल आहेत आणि आपल्या आयुष्यात कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत खास ठरेल. तुमच्या आयुष्यात एखाद्या नवीन आणि विशेष व्यक्तीची एंट्री होऊ शकते, जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. परंतु या गुलाबी चित्राच्या मागे सिंह राशीचा मूळ स्वभाव म्हणजेच अहंकार एक मोठा विळखा घालू शकतो. या महिन्यात ग्रहाची स्थिती अशी आहे की लहान-सहान गोष्टीवरूनही तुमचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. मीच कसा नेहमी झुकणार किंवा माझंच कसं बरोबर, हा मीपणाचा स्वभाव तुमच्या पार्टनरला मानसिक त्रास देऊ शकतो. संवादाची भाषा मऊ ठेवली नाही तर एका छोट्याशा वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. प्रेम टिकवून ठेवण्यासाठी या महिन्यात तुम्हाला तुमचा राग आणि इगो बाजूला ठेवावा लागेल. लक्षात ठेवा, नात्यात दोघेही समान असतात, तिथे हुकूमशाही चालत नाही. विवाहित जातकासाठी हा महिना संसाराचा गाडा अधिक सुखाचा करणारा ठरेल. तुमच्या प्रत्येक निर्णयात आणि सुखादुःखात जोडीदाराची खंबीर साथ तुम्हाला लाभेल. घरातील एखाद्या शुभ कार्यक्रमामुळे किंवा कौटुंबिक कार्यक्रमामुळे पती-पत्नीमधील जवळीक आणि गोडावा आणखी वाढेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोडीदारासोबत एखाद्या निसर्गमय ठिकाणी किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचे म्हणजेच छोट्या प्रवासाचे उत्तम योग आहेत. हा प्रवास तुमच्या नात्यात एक नवीन ऊर्जा आणि ताजेपणा घेऊन येईल. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी जून 2026चा हा महिना सुरुवातीला थोडा आव्हानात्मक असू शकतो. ग्रहाच्या बदलत्या स्थितीमुळे महिन्याच्या पहिल्या 15व्या आठवड्यात तुमचे मन अभ्यासावरून थोडे विचलित होण्याची शक्यता आहे. खूप अभ्यास करायचा आहे हे थोडक्यात असूनही पुस्तकासमोर प्रत्यक्ष पुस्तकासमोर बसल्यावर एकाग्रता न होणे, आळस येणे किंवा सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे वेळ वाया जाणे असे प्रकार घडू शकतात. पण सिंह राशीच्या वीरतुटीला हे शोभणारे नाही. सुरुवातीचे हे दिवस जर तुम्ही स्वतःला शिस्त लावून आणि मनावर ताबा ठेवून पार पाडले तर महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अभ्यासात गती आलेली स्पष्टपणे जाणवेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आणि नशिबाची साथ ठेवणारा ठरेल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या कष्टाचे आणि नियमित अभ्यासाचे योग फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरला योग्य दिशा देणारी एखादी मोठी संधी किंवा परीक्षेचा सकारात्मक निकाल मिळू शकतो. सर्वात मोठी आनंदाची बातमी त्या विद्यार्थ्यासाठी आहे जे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहे. व्हिसा किंवा परदेशी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत अडकलेले तुमचे काम या महिन्यात यशस्वीपणे मार्गी लागेल. या महिन्यात यश मिळवण्यासाठी शिक्षकाचे, पालकाचे किंवा तुमच्या मार्गदर्शकाचे अनुभव तुमच्यासाठी संजीवनीसारखे काम करतील. जेव्हा जेव्हा मनात संभ्रम निर्माण होईल तेव्हा त्यांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. मात्र या काळात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी एका गोष्टीपासून अत्यंत सावध राहायचे आहे, ती म्हणजे चुकीची संगती. तुमचे लक्ष विचलित करणारे मित्र किंवा नकारात्मक विचार फसवणाऱ्या लोकांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. वेळेचे चोख नियोजन आणि अभ्यासातील सातत्य हीच या महिन्यात तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचणारी खरी चावी ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने जून 2026चा महिना सिंह राशीच्या व्यक्तीसाठी संमिश्र स्वरूपाचा असेल. या महिन्यात करिअर आणि इतर क्षेत्रातील वाढती धावपळ तसेच कामाचा अतिताण यामुळे तुम्हाला प्रचंड थकवा जाणवू शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास आहे किंवा डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी या महिन्यात स्वतःची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या
अवेळी सवयीमुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी उद्भवू शकते. शरीरात ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित सकाळी चालणे, योगासने आणि ध्यानधारणा केल्यास मानसिक तणाव दूर होऊन आरोग्य उत्तम राहील. सिंह राशीच्या महिलांसाठी हा महिना त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार ठरेल. घरगुती जबाबदाऱ्या आणि बाहेरचे काम किंवा करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम समन्वय साधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काही महिलांना या महिन्यात स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा नोकरीत नवीन ओळख निर्माण करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते, ज्यामध्ये कुटुंबातील श्रेष्ठ सदस्याचे संपूर्ण सहकार्य लाभेल. मात्र इतरांची काळजी घेण्याच्या नादात सिंह राशीच्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. भावनिक प्रसंगामध्ये कोणताही निर्णय घेताना घाईगडबड न करता शांत डोक्याने विचार करावा, अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. जून महिन्यातील नकारात्मक दूर करणं यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी व्हिडिओमध्ये काही अत्यंत प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने दररोज सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि तेज वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी आणि संकटापासून संरक्षण करण्यासाठी श्री स्वामी समंत्र या मंत्राचा नियमित जप करावा. तसेच रविवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी गरजू व्यक्तींना गहू अथवा तांदूळ दान करावे. नियमितपणे आदित्य स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी या महिन्यात भाग्योदय करणारे ठरेल. संयम आणि या उपायाच्या जोरावर तुम्ही जून महिना अत्यंत यशस्वी करू शकतात आणि तुमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.